श्रीराम जय जय राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच। श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे। या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे। लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी। या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे। आज दिनांक 8 एप्रिल। आजचे बोधवचन। आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा। स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्या वाचून अडून बसू नये। श्रीराम। हिमालय पर्वत हा निसर्ग सौंदर्याचा मानदंड आहे। भव्यता, विस्तार, हिमशिखरे, खोल दऱ्या, बारमाही वाहणाऱ्या वेगवान नद्या, गगनभेदी वृक्षांची अरण्ये, पशु पक्षी सगळंच मानवी बुद्धीला स्तिमित करणारं आहे। हिमालय ही भगवान श्रीकृष्णांची विभूती आहे। स्थावराणाम हिमालयः असं गीतेत वचन आहे। त्याप्रमाणेच यज्ञानाम जपयज्ञोस्मी म्हणजे यज्ञात जपयज्ञ ही श्रीकृष्णांची विभूती आहे। दोन्ही विभूती भगवंताच्या आहेत, तरी हिमालय एकदेशी, सीमित, दृश्य, जड, विकारी आणि दुर्बलांना त्याचा सौंदर्य आस्वाद घेणं दुष्कर आहे। या उलट नाम निरुपाधिक, अनादी, अनंत, सूक्ष्म आणि समाजातील सर्व थरातील आबालवृद्धांना सहज सुलभ असं ब्रह्मप्राप्तीचं साधन आहे। नामसामर्थ्याने अनेक उत्तुंग व्यक्तिमत्वांची उदाहरणं आहेत। हिमालयातील कैलासावर रामनामधारक श्री महादेव, आदिकवी वाल्मिकी, महाबली हनुमान, गोस्वामी तुलसीदास, समर्थ रामदास अशी अनेक शिखरं जपयज्ञाच्या हिमालयात आहेत। नारदांनी श्रीकृष्णांना एकदा विचारलं, श्रीकृष्णाचं अर्जुनावर उत्कट प्रेम का आहे? श्रीकृष्ण म्हणाले, रात्री गाढ झोपेत अर्जुन असेल तेव्हा तू त्याच्या शयनगृहात जा, तुला उत्तर मिळेल। त्याप्रमाणे नारद तिथे गेले। शयनगृहातून कृष्ण कृष्ण असा जप ऐकू येत होता। गाढ निद्रेत असताना अर्जुनाच्या अंगाअंगातून कृष्णाचा जप सुरू होता। नारदांना उत्तर मिळाले। सीतामाईच्या नामस्मरणाने अशोकवनातील वृक्षवेलीतून रामनामाचे गुंजन उठत असे। अगदी आधुनिक काळातील संत महात्म्यांची अशी अनेक उदाहरणं आहेत। रामनाम ज्यांचा प्राण झाला त्या महाराजांच्या शरीराच्या कणाकणातून रामनामाचा नाद घुमत असे। डॉक्टर अंकलीकर महाराजांचे शिष्य होते, ते वारले। रामनाम न घेता डॉक्टरांनी प्राण कसा सोडला अशी शंका त्यांच्या बंधूंनी व्यक्त केली। डॉक्टरांनी लगेच डोळे उघडले, 5-10 मिनिटे रामनाम घेतले आणि प्राण सोडला। एक दक्षिणी गृहस्थ बराच काळ श्री महाराजांजवळ होता। नामावर त्याची निष्ठा होती। तो गतप्राण झाल्यावरही काही वेळ त्याचे ओठ हालत होते आणि बोटांचीही हालचाल सुरू होती। पडिले वळण इंद्रिया सकळ हेच खरे। कोलकात्याला परमहंसांना एक साधू भेटायला आला। त्याच्याजवळ एक जाड ग्रंथ होता। त्याचे त्या ग्रंथाचे वाचन सतत चालू असे। परमहंसांनी तो ग्रंथ पाहिला
प्रत्येक पानावर मोठ्या अक्षरात राम हे नाम लिहिलेलं होतं. साधू म्हणाला, हे नाम सर्व वेदांचे सार आहे, मग वेद पठण कशाला? नामावरील प्रेम, श्रद्धा, निष्ठा, तळमळ यामुळेच कैलासनाथापासून तो कलकत्त्याच्या साधूपर्यंत अनेक उत्तुंग शिखरे आहेत. ही उंची या महात्म्यांनी एकदम गाठली नाही. अनेक वर्षांची नव्हे, अनेक जन्मांची नामसाधना त्याच्या मुळाशी आहे. पण प्रारंभ कुठेतरी झालाच पाहिजे. एक छोटासा का होईना रामनामाचा नियम हवा. गंगोत्रीचा उगम लहान असतो, पुढे ती विशाल होते. म्हणून महाराज म्हणतात, आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. नाम निरुपाधिक असल्याने त्याला स्नानाचीही जरुरी नाही. उठल्याबरोबर आपला व्यवहार सुरू होतो. त्या शारीरिक नित्यकर्माबरोबरच मनाने नामस्मरण सुरू झाले तर आपलं प्रत्येक कर्म हे ईश्वर पूजन ठरेल. मग पुढे पुढे जागेपणीच काय, गाढ निद्रेतही श्वासागणिक सोहमचा नाद घुमेल. किती वर्षांनी किंवा किती जन्मांनी हे सांगता येणार नाही, पण होईल हे नक्की. देहा एवढा तुका हा आकाशा एवढा एकदम नाही झाला. गंगोत्रीची गंगा होतेच होते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग हे त्रिकालाबाधित सत्य आहे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.